हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की कोणी गुंड मवाली डाकू? कारण त्यांची कालची भाषा ही अशीच होती. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. काल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळामध्ये जे बोलले ते ऐकून मला असं वाटतं या महाराष्ट्रातली सुज्ञ जनता खरोखर हळहळेल आणि हजारो लोकांनी तशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सगळ्यांना भाड़े के टट्टे, उनको कोई कुत्ता नहीं पूछता असे शब्द वापरलेले आहेत. कशासाठी वापरलेत? तर परवाच्या दिवशी जे मिसिंग लिंकवर ह्यांनी जो बांधला होता सिमेंटचा मलबा, तो पूर्णच्या पूर्ण सिमेंटचा मलबा, ती भिंत कोसळली, ती मिसिंग लिंक बंद होती. 7,000 कोटी रुपये खर्च करून तो रस्ता बांधला होता आणि तो रस्ता बंद झाला. हे सगळं जे झालं, रस्ता तुटला, त्याच्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर अनेक गोष्टी लिहायलाच पाहिजे ना. हा रस्ता फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी आपल्या खिशातल्या पैशातून थोडी तयार केला होता. हा रस्ता हा आपल्या सगळ्यांच्या टॅक्सच्या पैशातनं तयार झालेला आहे. आपण जेव्हा कोणतीही छोटी गोष्ट घेतो, वही पेन घेतो, ह्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो. या सगळ्या पैशातनं हे काम होतं. आता ह्या कामासाठी जो पैसा अलॉट केलेला आहे त्याच्यापैकी कंत्राटदार सांगतात 56% कमिशन द्यावे लागतात. म्हणजे जर 56% कमिशन गेलं, उरलेले काय 40%, ह्या 40%मध्ये खर्च करून ते काम नेमकं कसं होणार आहे? ज्या ठिकाणी 100% प्युअर सिमेंट वापरायचं त्या ठिकाणी 40%चं सिमेंट वापरणार, 60% त्याच्यात मातीच येणार. असं काम पडणारच. म्हणजे इथं चूक कोणाची आहे? इथं चूक या सगळ्या व्यवस्थेची आहे जी टक्केवारी खाते. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री म्हणतात प्रश्न नाही विचारायचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही. अरे तुम्ही म्हणजे महाराष्ट्र झाले का? कधीपासून तुम्ही महाराष्ट्राला कोणीही बदनाम केलं नाही. अरे उलट या महाराष्ट्राप्रती असलेल्या अत्यंत प्रेमापोटी लोकांनी प्रश्न विचारले. तुम्हाला हे राज्य चालवायला दिलंय काही वर्षासाठी. तुम्ही या राज्याचे मालक नाही आहात की त्या रस्त्याच्या कामाबद्दल प्रश्न विचारणं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राबद्दल प्रश्न विचारता समजताय. आणि तुमचं जर का काढतो म्हटलं ना लिस्ट, खूपच मोठी होईल. हे देवेंद्र फडणवीस हे असं बोलत असताना आज काय झालं तर नांदेड शहरामध्ये जो हायवे आहे नागपूरपासून सोलापूरपर्यंत जाणारा आणि हा नांदेडच्या मधून जातो, या हायवेमध्ये जवळ असलेल्या हायवेच्या एका पुलाचा पूर्णच्या पूर्ण जो आहे तो भाग असा बाहेर आला आहे. हे जे मातोडा बाहेर आला ना, तो ढीग, त्याच्यावरून लक्षात येते की काम किती निकृष्ट पद्धतीचं आहे. याच्यामध्ये सिमेंट वापरलं की नाही वापरलं हाच प्रश्न आहे. एवढा कच्चा माल भुसा भरल्यासारखं ते जे आहे ते बाहेर आलं. नांदेडमध्ये गेले 4-5 वर्षापासून हे काम सुरूच आहे. बरं, ह्या रस्त्यावर याच्या बाजूलाच भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं घर आहे. निदान या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या घराच्या जवळच्या रस्त्याचं काम तरी चांगलं व्हावं म्हणून लक्ष द्यायला पाहिजे होतं. पण नाही, त्यांनी तसं काही केलं नाही. आता हा भाग जो आहे तो बाहेर आला आहे. अजून पुढे पावसाळा अजून बाकी आहे. आत्ता तर कुठं 8 दिवस झाले पाऊस यायला लागला आहे महाराष्ट्रात आणि यांचे कामं उघडे पडायला लागले. अजून जसा पाऊस येईल तसे अजून उघडे पडणार. पण प्रश्न आपण विचारत राहिले पाहिजे. कारण हे प्रश्न काय तुम्ही कोणातरी तिसऱ्या माणसाला, अमेरिकेतल्या, इराणमधल्या माणसाला नाही विचारत आहे. तुम्ही आपल्या देशाचं एक कर्तव्य म्हणून आपल्या देशाला लुटणारे लोकांनी लुटू नये म्हणून प्रश्न विचारताय. साहेब फडणवीस साहेब अजून एक काहीतरी बोलले काल. ते म्हणले इनको कोई कुत्ता नहीं पूछता. 1,000 खोटारडे व्यक्ती जन्माला आल्यावर ही एक व्यक्ती जन्मते म्हणे. कोणाबद्दल बोलले माहीत नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की अशी एवढी खोटारडी व्यक्ती आहे ही. आता तुम्हाला फडणवीसांचे 4च गोष्टी सांगते, तसे त्यांचे 400 आहेत खोटे बोलण्याच्या. सगळ्यात पहिली, सगळ्यात फेमस की
मी अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही नाही. राष्ट्रवादीसोबत गेले. पहिली खोटी गोष्ट सगळ्यांच्या समोर आहे. दुसरी खोटी गोष्ट बघा, लक्षात घ्या. फडणवीस असं म्हणाले होते की मी लग्न करणार नाही जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही. मी वेगळा विदर्भ करूनच दाखवणार. जेव्हा फडणवीस सत्तेत नव्हते ना, तेव्हा वेगळ्या विदर्भासाठी त्या नागपूरमध्ये रान पेटवलं होतं त्यांनी. माझं शिक्षण तिथेच झालं, मला माहिती आहे तो सगळं. फडणवीसांचं लग्न झालं, वेगळा विदर्भ झाला का? नाही झाला. या दोन इतक्या ढळढळीत समोर दिसणाऱ्या खोट्या गोष्टी आहेत. तिसरी खोटी गोष्ट, फडणवीस म्हणाले होते की काय, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा कोरा कोरा. म्हणजे काय, सगळ्यांचा 7/12 कोरा होणार. केलं का हो कर्जमाफी? 5 जुलै, किती तारखा देतच आहे, नाही आली अजून कर्जमाफी. चौथं खोटं, सोयाबीनला 6,000 भाव मिळालाच पाहिजे म्हणून 10 वर्ष आधी बोंबलत होते. बैलगाडीनी एक यात्रा काढली होती त्यांनी. 6,000 भाव सोयाबीनला मिळाला का सांगा, शेतकरी असाल तर. आजही माझ्या वडिलांनी यावर्षी 3,500 सोयाबीन विकलाय. ह्या 4 चुका आहेत. बाकीचे 400 तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही एवढे धडधडीत खोटं बोलता आणि तुम्ही दुसऱ्यांना खोटं बोलता म्हणण्याचं तुमच्यामध्ये हे आहे का? तुमच्यात ती नैतिकता नाही आहे. दुसऱ्यांचं खोटं उघडं पाडायला पाहिजे ना लोकांनी, पण तेवढी नैतिकता पाहिजे स्वतःच्या अंगी की नाही, मी कधीही ही गोष्ट करत नाही म्हणून मी दुसऱ्यांना म्हणू शकतो. आणि काल एवढं ती राज ठाकरेसुद्धा बोलले, ही काय भाषा आहे? मिसिंग लिंकवर बोलणं हे महाराष्ट्राचा अपमान कधीपासून झाला? राम मंदिरातल्या चोरीवर बोलणं हा हिंदू धर्माचा अपमान कधीपासून झाला? मग गजनीने मंदिर लुटलं म्हणत असताना हिंदूचा अपमान तुम्ही करत होतात का? हे प्रश्न आहेत. या नांदेडमध्ये जे काय झालं, हा पैसा कोणी खाल्ला हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. ते मुख्यमंत्री का म्हणायला लागले माहिती आहे का? ते बिथरलेत. एवढे बिथरले कारण की आता खूप लोक जे आहे ते बोलायला लागलेले आहेत. खूप लोक जागे झालेत. हजारो लोक जागे झालेत, बोलायला लागलेले आहेत, टीका करत आहेत, दाखवत आहेत. त्यामुळे ते बिथरले, घाबरले की सगळेच्या सगळे बोलायला लागले. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना थोडासा धाक बसावा म्हणून की मी सोडणार नाही अशी भाषा वापरली आहे. ते पण हिंदीत बोललेत. ते म्हणजे हिंदीमध्ये पण कंटेंट करणारे जे लोक आहेत त्यांनाही कळावं की मैं छोडू. तुम्ही सोडूंगा नाही म्हणजे काय? तुमच्या घरात कोणी घुसून बघत आहे तुम्ही काय करता? हा, तुमच्या घरात सरकारी पैशांनी तुम्ही 20 लाखाचा बेड बसवला, याच्यावर आम्ही बोलणार ना, कारण तो पैसा जनतेचा आहे, तुमचा पैसा आहे, आपला पैसा आहे सगळ्यांचा. त्यामुळे जे सरकारी, जे पब्लिक, सरकारी म्हणजे लोकांचं, सार्वजनिक, सगळ्यांचं, आपल्या सगळ्यांच्या एकत्रित निधीतून बनलेलं आहे हे सगळं. त्यामुळे आपण बोलतोय. फडणवीसांना बहुतेक संविधानाची आठवण करून द्यावी लागेल, पण मला असं वाटतं ही आपली जबाबदारी आहे. आपण बोलत राहूया. नांदेडमध्ये जे काय झालं आहे आणि फडणवीसांचं जे काय बोलणं आहे हे इकडून बोलत राहू किती, पण बोलणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. काल ते म्हणले महाराष्ट्राचा अपमान करू नका, आज लोकांनी नांदेडचे व्हिडिओ टाकले आणि म्हटलं की हां भूकंपामुळे झालं आहे. अरे, भूकंपाचा असा स्लाईड धक्का अर्ध्या रात्री 1 वाजता बसला आणि हे झालेलं आहे सकाळी 9:30 वाजता. याचा जर CCTVचा रिअल अजून एक व्हिडिओ पाहिला ना, 9:30 वाजताची वेळ आहे आणि इथून लोक जात होते. अजून ती बातमी आली नाही की याच्या खाली कोणी सापडलंय का, कोणाला लागलंय का. 2 मुली गंभीर जखमी झाल्या, त्या शॉकमध्ये गेल्या, धक्क्यात गेल्या. कारण त्या दूर होत्या, थोडंसं त्यांना खरचटलं असेल, पण अजून माहीत नाही त्याच्या खाली लगद्याच्या खाली काय आलं. ते शोधलं पाहिजे. काढा लवकर तो लगदा. आणि कोण आहेत ते नांदेडचे विकास पुरुष म्हणून स्वतःची पाठ थोपवून घेणारे? कुठे गेलेत? एवढा पैसा खाताना लाज नाही वाटत तुम्हाला? या सगळ्या गोष्टींबद्दलच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींना कळवत राहा. आपल्याला हा महाराष्ट्र, हे देश वाचवायचा असेल तर बोलत राहिलं पाहिजे. थांबते. धन्यवाद.